जय खानदेश पब्लिक, मी तुम्हाला विशाल कशा शेत एकदम भारी नाही राहाल पाहिजे तुमच्याकडे पाऊस विषय का कमेंट करे नक्की सांग जद्दा कामने गावनी अवस्था कशी खराब करी टेलचे आई 1 वर्ष होई चालणार ग्रामपंचायत निवडणूक लागली अजूनपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक लागेल नाही आणि अवस्था का गावनी कशी करी ठेवले बडी मग निवांत बडेल होतो काहीतरी विचार करा तो मग दिलीप भाई होणं दे भाई म्हणे चहा बे पेवाडा म्हणे किल्ला नुसता व्हिडिओ मग काय लेस म्हणे मग पेवाडीच्या काहीतरी डॉयलॉग मारा तर दिलीप भाई मला काही दम किती रांदा म्हणता धमकी नको देऊ भाऊ म्हणतात तुला व्हिडिओ म्हणा किलीसो म्हणता मी अजून तुला नको टेन्शन मी निघू मग तोंडाचे आले म्हटलं वातावरण भारी होतं पण वातावरण इकडं खतरनाक होतं देव कोय पाणी पाळी टाकीन त्यांना भरोसा आणि देवना हातमा कोणी नाही म्हणून मग वावर म्हणतो वावरमा फेरी वेरी मारतो म्हणतो कपाशी कशी होईल म्हणतो आपल्याला इथं किलीच म्हणतो कपाशी लागणार अजून ते लागावणी मग वाट कशी लागायला होती का सरकार कोणाकडे ध्यान देणे राहणार सगळी खरं वाट कट्टा केलं म्हणतो तू वावरमा धक्का वावर कपाशी एकदम भारी म्हणतं बाप एकदम बाल फुलर वगैरे लाग जायला होतात अजूनपर्यंत काहीच होईल नव्हतं आणि एकदम भारी विहीर बीर एकदम भारी तुंबडं भरेल होते फुल भरेल होते हिर काय टेन्शन नव्हतं पाणी ना मग उद्या काही पाटबंधार विभाग असं कशी कामशे वाटिंग का तडा पाटे शे काय शे काय वाटिंग गाडी अक्का पडी जायला शे अक्का बाब उगी जायला शेत काहीच पडेल नाही कोणलेच पडेल नाही दका म्हणून तो पोहे कावाले म्हणतो इंदोरी पोहे खाणं शे झालं म्हणतं आज काही बी होई जावं म्हणतं 2 प्लेटा लिहितात म्हणतं खाणं शे काही बी करी नाही म्हणतो भाऊ म्हणतं 1 प्लेट लाव म्हणतं पहिले म्हणे व्हिडिओ लिहिणार का म्हणतं हा भाऊ म्हणतं व्हिडिओ लिहिणार म्हणतं चालेल म्हणे एकदम भारी मग पोहे बी लिहितं रसा बिसा मारदा काका म्हणतं हा म्हणे मी रात मारदा मग लिहिलं मग पोहे आपलं कांद्याशी पोहे चला मग मित्र या मग खावाले पोहे